काय म्हणता तुमच्या मुलांना पिझ्झाची सॉस, टोमॅटो सॉस, काय म्हणता ग्रीन चिली सॉस, चिली फ्लेक्स हे सगळं आवडतं होय? नाही नाही, बघा तुम्ही ही चटणी करा, सगळ्यांना ही चटणी आवडेलच. आणि नेमके अगदी कारले कोणी खातच नाही ना, बऱ्यापैकी लोक खात नाही, तर त्यांच्या पोटात अशा पद्धतीने कारले तुम्ही जरूर खाऊ घाला. बघा तर मी आता पाव किलो कारले आणले, त्यातल्या अर्धे ना गोल गोल चकत्या चिरून घेतल्या. चिरल्यानंतर काय करायचं, याच्यातल्या ना बिया अजिबात काढायच्या नाही बरं का, कारण काय ते तुम्हाला पुढे सांगते. आता याला ना मीठ लावायचं, पण त्याच्या आधी काय करायचं, तेल ठेवायचं तापायला. आता 1 कप मी तेल टाकलेलं इथे तापायला कढईमध्ये. फुल गॅसवर मस्त तापायचं. आणि इकडे बघा, या चकत्यांना मस्त मीठ लावून घ्यायचं बरं का, अगदी थोडंसं म्हणजे अर्धा पाऊण चमचा मीठ लावायचं. आणि कडकडीत तेलात ह्या चकत्या कुरकुरीत होईस्तोवर मस्त तळायच्या, झाऱ्याला करकर करकर लागतील. आणि ह्या कुरकुरीत चकत्या आपल्या मस्त अशा समजून घ्यायच्या तळून झाल्या. आता ह्या कुरकुरीत चकत्या आहे ना, कुरकुरीत होत आहेत तोपर्यंत तुम्ही कुरकुर न करता सबस्क्राईब करून घ्या बरं. केलं का? अरे वा, थँक्यू. हां, चला तर मग चकत्या मस्त तळून झालेल्या आहेत. ह्या पद्धतीने चकत्या तळून घ्यायच्या, बिया अजिबात काढायच्या नाही. कारण सांगते तुम्हाला, तुम्ही टरबूज, खरबूज, सूर्यफूल, काय काय याच्या बिया सगळ्याच खाता की नाही आजकाल, तर मग ह्या पण बिया खायच्या, अगदी पौष्टिक असतात बरं का. कुरकुरीत कारले गार व्हायला ठेवले, म्हणजे चकत्या गार व्हायला ठेवल्या. 4 चमचे तीळ पॅनमध्ये घातले, मंद आचेवर मस्त 2 ते 3 मिनिट भाजून घेतले. भाजलेले तीळ पण गार झाले, कारले पण गार झाले. 10-15 मिनिटांनी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यात कारले टाकले, आता हा तीळ पण टाकला. तीळ पण गार करून घ्या बरं का, नाहीतर काय होईल, चटणी ना महिनाभर टिकणार नाही. महिनाभर टिकणारी चटणी आहे, सांगायचंच विसरले बाबा मी. आता बघा, याच्यामध्ये तिखट घालायचं 3 चमचे. 3 चमचे मी माझी बेडगी मिरचीचं तिखट आहे, तुम्ही कमी जास्त तिखटपणानुसार घाला. चवीपुरतं मीठ घातलं. 10-15 लसणाच्या पाकळ्या घाला. मूठभर कोथिंबीर घाला. लसणाच्या पाकळ्यांना हायगाई करू नका. 1-2 करत मस्त मिक्सरच्या भांड्यात ही चटणी दळून घ्या. बघू शकता चटणी किती मस्त झालेली आहे, अगदी कुरकुरीत. म्हणजे बघा, मध्येच तीळ लागेल, ती दाताखाली येईल आणि चव पण मस्त लागेल. बघू शकता, कारले आणि तीळ एकत्र दळून एकदम मस्त अशी भन्नाट चटणी आपली तयार झालेली आहे. ही चटणी मस्त पोळीला लावून द्यायची, रोल बनवून द्यायचे. अजिबात सांगायचं नाही मी कसली चटणी लावली आहे काय. अरे आज ना नवीन आपला सॉस आणला होता, की सॉस म्हणते सॉरी, नवीन चटणी आणली होती, शेजवान चटणी, आमकी चटणी, टमकी चटणी, ती चटणी मी तुला लावलेली आहे सांगायचं. पोरग 100% डबा पूर्ण खाऊन येईल बरं का. करून तर बघा एकदा. आणि नक्कीच तुम्ही मिसेस नाशिककरच्या आपल्या चॅनलला थँक्यू म्हणाल बरं का, कारण कारले बरेच लोक खात नाही हो, तोच तर मेन प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटपट. चला मग भेटू पुन्हा.